श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थानला सुंदर असा समुद्रकिनारे लाभलेला आहे। मस्तपैकी भाविक आनंद घेत आहेत समुद्र चौपाटीवर। संध्याकाळची वेळ आहे। आज यात्रेचा दुसरा दिवस आहे। यात्रेदरम्यान सनातन संस्था यांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल लावलेला आहे। प्रथम 4 पेटी ही झाडं आहेत। ही पुस्तक आहेत, छान छान पुस्तक आहेत। संस्था यांनी हे देवघर कसं मांडणी करावी तो थोडक्यात देवघर मांडणी कक्ष उभारलेला आहे। सुंदर असा देवघर कक्ष उभारलेला आहे। देवघर ते पूजेतील उपकरणे, शिवकक्ष तुम्हाला भाविकांना वर्ल्ड ऑफ कोकण या यूट्यूब चॅनेलमध्ये बघायला मिळेल। बोला, मोठ्याने बोला। देवघरामध्ये आपण देवतांची मांडणी कशी करायची त्याचे पण एक शास्त्र आहे। तर ते शास्त्र आपण इथे समजून घेऊ शकतो। म्हणजे इथे हा देवघरा आहे, मध्यभागी गणेश मूर्ती ठेवायची आणि डाव्या बाजूला ज्या स्त्री देवता आहेत त्यांची मांडणी करायची असते आणि उजव्या बाजूला गणेशाच्या पुरुष देवता आहेत त्यांची मांडणी आपण करायची। आणि मग हे पूजा साहित्य सगळं जे आहे त्याची मांडणी कशी करावी याच्या संदर्भात इथे आपल्याला ग्रंथ सुद्धा आहे। देवघर आणि पूजेतील उपकरणं असा एक ग्रंथ आहे। त्याच्यानंतर पूजेपूर्वीची वैयक्तिक शुद्धता कशी करायची त्याचं आहे। पंचोपचार आणि षोडशोपचार पूजेबाबतचं शास्त्र तेही आपण इथे या ग्रंथामधून समजून घेऊ शकतो। आणि जेव्हा आपण शास्त्र समजून पूजा करतो तेव्हा ते आध्यात्मिक स्तरावर आपल्याला त्याचा लाभ होतो। त्याच्यासाठी आपण तसा प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद ताई। तसंच हे सनातन संस्था यांचे आयुर्वेदिक होम प्रोडक्ट आहे। कुंकू, कापूर, अगरबत्ती, दंतमंजन, उठणे, साबण, त्रिफळ, गोमूत्र वगैरे अत्तर बऱ्याच व्हरायटी आहेत। अगरबत्ती भी आहे, साबण भी आहे। खूप मेहनत घेतात या संस्थेसाठी आहे। हिंदू संस्कृती वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत। मित्रो, कुणकोबाचं मंदिर आता संध्याकाळच्या वेळा रात्र झालेली आहे। बघा, लाइटिंग मस्तपैकी सुशोभित करण्यात आलेली आहे। हा यात्रेदरम्यान सेल्फी व्हिडिओ पॉइंट आहे। इथं सेल्फी व्हिडिओ पॉइंट
हे बघा मजा घेतात घोड्यावर बसून. टाक टाक. तो घोडा आहे, हा ट्रॅक्टर आहे दुसरा. 300 रुपये आहे आपण स्वतः चालवली तर, आणि ते असेल तर 200 रुपये फी एक राऊंड. हे जीप आहे, ट्रॅक्टर आहे, शोधार्थ आहे गिरायकाच्या. 200 रुपये एका ट्रिपला जायला.